श्री राम. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं की मी कोणाची निंदा करत नाही, धर्माने वागतो, तरी मी दुःखी आणि वाईट माणसं सुखात वावरताना दिसतात. हे कसं काय? अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या हे मनात आल्या वाचून राहत नाही. नामाचा विटाळ ज्याने मानला तो सुखी दिसावा आणि नाम ज्याने कंठी धरलं त्याला दुःख व्हावं, यावरून भगवंताला न्यायी कसं म्हणावं अशीही पुष्कळांना शंका येते. याचं मर्म जर आपण पाहिलं तर आपल्याला असं आढळून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडालेले असतात. विषय त्यांना पुष्कळ मिळाले, पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग ना. 2 रस्ते लागले, त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता, आणि दुसरा खडकाळ आणि काट्याकुटांचा होता पण तो आपल्याला गावाला नेणारा होता. तर कोणता रस्ता आपण धरायचा? भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये 2 वर्ग सांगितले. एक सांख्य मार्गी आणि दुसरे कर्मयोगी. ज्यांची स्वभावताच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियावरती ताबा चालतो ते जन्मापासून तयार असतात, ते सांख्य मार्गी. ज्यांना वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असंही वाटतं, म्हणजेच आपल्यासारखे सामान्य जन, ते कर्मयोगी. सांख्यांचा साधन मार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो. आपला मार्ग जड, सोपा आणि सुखकारक असतो. सांख्य हा भगवंताकडे चटदिशी पोहोचतो, पण आपण क्रमाक्रमाने जातो. सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता? तो मार्ग असा: वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा, पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांचं फळ ईश्वरावर अवलंबून आहे, हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावं. 10 माणसांना त्यांच्या असमाधानाचं कारण आपण विचारलं तर ती माणसं 10 निरनिराळी कारणं सांगतील. यावरून असं दिसतं की जगातली कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही. समाधानाचं शास्त्र निराळच आहे, ते प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडं आहे त्याच्यापासून तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत प्रत्येकाला काहीतरी कमी असणारच ना. पण मजा अशी आहे की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे, म्हणून त्याचं दुःख कायम राहतं. भगवंता वाचून असणारं वैभव आणि ऐश्वर हे कधीच सुख समाधान देऊ शकत नाही. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे, आणि ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचं स्मरण. श्री राम.